सत्तेसाठी हापापलेली जी मंडळी असते त्या पद्धतीनं या तिघांची भूमिका आता आहे। केवळ सत्ता ही महत्त्वाची आहे, जनता महत्त्वाची नाही। लोकांना दिलेली आश्वासनं जी होती त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने केली पाहिजेत, ही आमची आग्रही भूमिका असणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून तर 2100 रुपये महिलांना देण्यासंदर्भातली जी काही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तशा प्रकारचं आश्वासन दिलं। आदिवासी विभागाचे, समाज कल्याण विभागाचे पैसे वळवून त्यातील जवळपास 112 योजना बंद करण्याचा घाट घातला आहे। तशा प्रकारची जी.आर. या सरकारने काढलेली आहे। म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे तिजोरीत नाही म्हणून आदिवासींना वाऱ्यावर सोडायचं, या राज्यातील मागासवर्गीयांना त्यांच्या योजना बंद करायच्या, ही जी काही भूमिका आहे ही भूमिकासुद्धा या अधिवेशनामध्ये असणार आहे। खूप प्रश्न आहेत। कायदा सुव्यवस्थेचं वाट लागली आहे मला। नांदेडसारख्या याच्यामध्ये शहरामध्ये आठवड्याला एक खून होतो। नांदेडमध्ये, नागपूरमध्ये आठवड्यातून एक खून होतो आहे। बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली। दिशा कायदा अद्यापही पेंडिंग आहे, आम्ही केलेला, तो अजूनही पूर्ण होत नाही। आमच्या वेळेस आमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्याला ते का लागू करत नाही। आणि याबरोबर मुंबई लुटून एका उद्योगपतीला दिली जात आहे। जवळपास आतापर्यंत 5 लाख कोटीच्या जमिनी एका मोठ्या उद्योगपतीला दिलेल्या आहेत, अगदी प्राईम लँड। आणि अशा स्थितीमध्ये हे राज्य किती आता कोणाच्या दिशेनं चाललं आहे, कोणाच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे। आणि त्यातल्या त्यात या सरकारच्या भांडणामुळं महाराष्ट्राचा पूर्ण खेळखंडोबा होतो आहे। आपसामध्ये जिल्ह्याच्या वाटपावरून भांडण, या जिल्ह्याचा मालक कोण, पालक नाही मालक कोण, ही भूमिका जी मांडली जाते आहे। पालकमंत्री कशासाठी, तर तो जिल्ह्याला लुटायसाठी, स्वतःची तिजोरी भरायसाठी, ही जी काही पद्धत आहे। आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे। सुप्रीम कोर्टाने एक आत्ता दिलेला मेगा इंजिनिअरिंगला दिलेल्या कामासंदर्भात तो जी काही सुप्रीम कोर्टाने धमकी दिली, त्यानंतर ते कंत्राट रद्द करण्यात आलं। त्यामध्ये 3000 कोटी रुपये त्या टेंडरमध्ये अधिकची प्रोव्हिजन केली होती आणि ते L&Tचा क्वालिफाईड क्रायटेरिया पूर्ण करताना सुद्धा टेंडर ओपन केला नाही। ते सर्वोच्च न्यायालयामधून जी एक चपराक दिली, यावरून हे सरकार त्यामधून 3000 कोटी रुपये कमवण्याचा त्यांचा इरादा होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे। खूप प्रश्न आहेत, आम्ही सगळेच प्रश्न आता सांगणार नाही, पण हे अधिवेशन नक्की तुम्हाला दिसेल की जनतेच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि सामान्य लोकांच्या हक्कासाठी या अधिवेशनात आम्ही लढू। संख्याबळ कमी असेल, पण आता मात्र महाराष्ट्रामध्ये इतके धंदे यांचे जे चाललेले आहेत त्यामध्ये सगळा पर्दाफाश करण्याचं काम नक्की केलं जाईल। अनेक विषयावर सरकार त्यांना उलट आरोपींना जे काही आता क्राईम वाढत आहे, अनेक आरोपींना सरकार पाठीशी घालताना आम्हाला दिसते। ते सुद्धा अनेक मुद्दे आहेत त्यावर सुद्धा। आणि शक्ती बघा, राज्य आता हे नवीन पद्धत सुरू झाली आहे राज्यामध्ये। कारण काय झालं, तिजोरीत पैसे नाही। जवळपास 9 लाख 10 लाखाच्या 10 लाख कोटीच्या घरामध्ये आता एक कर्ज आपल्या राज्याचं झालेलं आहे। कर्जाची पत मर्यादा तर संपत आलेली आहे। अशामुळं ह्यांना काय वाटतं की आता PWDचे आहे किंवा इतर विभागाचे महामंडळं तयार करतायत, महामंडळं करून कर्ज घ्यायचा आणि व्याज इंटरेस्ट तिजोरीतून भरायचा आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आणि त्यातून टक्केवारी मिळवायची। हा तोच भाग आहे। शक्तीपीठाला एवढा विरोध असताना त्याचा आग्रह का करावा? कारण निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ रद्द होणार आणि त्यानंतर पुन्हा त्याला जमीन हस्तांतरणसाठी, जमीन एक्वायरसाठी जे काही पैसे 20,000 कोटी रुपये दिलेत, यातून जनतेशी आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत म्हणून जो टाहो शेतकऱ्यांचा आहे त्या संदर्भात हे यांचं गांभीर्य नाही आहे। हे तो मार्ग एका उद्योगपतीच्या व्यवस्थेसाठी बांधला जाते, अशी जी महाराष्ट्रात चर्चा आहे त्याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे। शक्तीपीठ समृद्धी मार्ग सांगितला, समृद्धी मार्गामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त 500 कोटी रुपये गोळा झाले, कोणी जात नाही। तो मार्ग जो बनवला गेला तो काही अनेक वेळा इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटना झाल्यात, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे
लोकांचा जीव गेला आणि अशा स्थितीमध्ये तिकडे लोक जात नाहीत. परवा आपण पाहिलं की समृद्धीच्या मार्गावर नदी तयार झाली. ती समृद्धी होती की नदी होती हा प्रश्न त्या ठिकाणी पडला आहे. अशा आणि पर्यायी मार्ग असताना इतका मोठा खर्च करण्याची गरज काय? पण ते त्यालाही सुद्धा आमचा विरोध असणार आहे. शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देऊन ही लढाईसुद्धा सभागृहामध्ये आम्ही लढू. नारायण राणे मर्डर केलेले आहेत असं राज्यातील एक मंत्री म्हणत आहेत, यावर तुमचं काय? नाही, हे आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने भाजपने ठरवलं पाहिजे की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाचा एक मंत्री आहे, त्याचे वडील ज्या राणेसाहेबांचे, आणि त्यांना जर त्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री मर्डरी केसी असं तो म्हणतो, म्हणजे केसेसवर टाकून मर्डर केल्याची भूमिका मांडतो, यावरून त्यांच्या मांडी लावून बसायचं का? हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी ठरवायचा आहे. खरं तर फार गंभीर आरोप त्या मंत्र्यांच्या बापावर केलेला आहे. ते सुद्धा खासदार आहेत आणि अशा स्थितीमध्ये एका लोकसभेच्या खासदारांच्या विरुद्ध सत्तेतील मंत्री बोलतो, त्याचं गांभीर्य या लोकांनी लक्षात घेऊन पुढची, पण ते काय सत्तेसाठी वाटेल ते अशी जर भूमिका असेल तर ते काही करणार नाही. मुंबई काँग्रेसबद्दल आज काही निर्णय अपेक्षित आहे का आजच्या बैठकीत? नाही, आता चर्चा होईल. चर्चेमध्ये काय विषय आहेत अजेंड्यावर अजून तरी आम्हाला माहीत नाही, पण ठरेल काय. आत्ता मला वाटत नाही की तसा काही विषय आहे. चर्चा झाल्यानंतर आपण त्यावर बोलू. सर, कुणाल पाटील जे आहेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, तुम्ही बलाबद्दल बोलले, बलाच्या सत्याबद्दल बोलले, काँग्रेसचा हा मोठा धक्का परत काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात लागला. हे बघा, जनता ही सर्वोच्च आहे. सत्तेसाठी कोण कुठे जातो तो जात असतो, कारण काँग्रेसची परंपरा हे काँग्रेस विचारधारा आहे. काँग्रेस हा न संपणारा विचारधारा आहे. काँग्रेस कुठल्याही गावात गेला तरी तुम्हाला हक्काचे 10 माणसं त्या गावामध्ये तुम्हाला मिळतील, ही काँग्रेस आहे. विचारधारेवर पुरोगामी सर्वांना घेऊन जाणारी काँग्रेस म्हणून आमच्या पक्षाचा विचार हा गावापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कृणाल पाटील जात आहेत की नाही जात आहेत, कोण जातं आहे कोण नाही जात आहे, त्यावर काही फरक पडणार नाही. ज्यांना वाटतं ते जाऊ द्या. पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू. आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी विनंतीसुद्धा आमची त्यांना आहे. सर, फक्त हा आहे की आज तुमची बैठक आहे, बैठकीचं कारण काय आहे? नाही, बैठकीमध्ये आता संघटनात्मक बांधणी आहे, निवडणुका आहेत, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भात अलायन्स करायचं की नाही, कुठे करायचं, कोणाबरोबर करायचं, कसं जायचं, आणि राज्यातले काय अनेक विषय आहेत त्यावर आपल्याला कशी भूमिका, कोणती भूमिका स्वीकारायची, हे सुद्धा चर्चा त्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे. शेवटचा प्रश्न, मराठी भाषेच्या संदर्भात जो जी आर काढला होता, हिंदी भाषेसंदर्भात जो जी आर काढला होता तो रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. काय कारण वाटतं सरकारच्या निर्णयात? नाही, खरं म्हणजे मराठी लोकांच्या एकजुटीतेचा हा परिणाम आहे. मराठी बांधव एकत्र येत आहेत याची धास्ती या सरकारने घेतली आहे आणि त्यामुळंच हा निर्णय फिरवला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे.